बेस्ट फिल्डर चुडामणी पाटील, बेस्ट विकेट कीपर समीर देशमुख, आदर्श खेळाडू ही ट्रॉफी गणेश पाटील यांनी दिली आहे आणि मॅन ऑफ द सिरीज साठी जी स्पोर्ट्स सायकल आहे ती राहुल पाटील यांच्या माध्यमातून दिली गेली. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज दिलीप पाटील यांनी पुरवल्यात, त्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रत्येक खेळाडूनं परिधान केलेली जर्सी नरेश पाटील जे झेडपी मेंबर आहेत तथा माजी शिक्षण आरोग्य सभापती यांच्याकडून त्या टी शर्ट दिल्यात, त्यांना मनापासून आभार असतील. तसेच दीपक कडव असतील सारसनचे, राजेश बडेकर सासगाव, हेमंत देशमुख होनाड, जॉन्टी तेलंगे आदोशी यांनी सुद्धा विशेष सहकार्य केलंय. धाकटी पंढरी देवस्थान कमिटी ताकई, पांडुरंग कदम, प्रकाश पाटील आणि अमित देशमुख यांचं फार चांगलं योगदान आणि ज्या कॅप परिधान केल्यात त्या कॅप पुरवल्यात. धाकटी पंढरी मित्र प्रेम लाखाचा ग्रुप या ग्रुपकडून त्यांना सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. जर कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी त्यांचं सुद्धा विशेष आभार. जातोय मॅचकडे. सलामीची जोडी मैदानावरती. स्ट्रायकर एंडवरती याच विभागातील टाकई गावचा खेळाडू, एक अष्टपैलू परफॉर्मन्स त्याच्या 2 मॅचमध्ये आपण या अगोदर पाहिला. वेदांत 11 संघाकडून खेळ करेल ऑन स्ट्राईक युगल पाटील. नॉन स्ट्रायकर एंडवरती फलंदाज रोशन मात्र पहिलं षटक घेऊन तयार आहे. रोहन शॉट ऑफ लेंथ फिरून मारलाय, क्लिअर केलं जातं. शॉट फाईन लेगला आणि तदनंतर चेंडू डीप फाईन लेग सीमा पार चौकार. आपल्या नावाला सुरुवात करतोय फलंदाज युगल पाटील. चेंडूच्या मेरिटनुसार हा फटका होता. 4 धावा वसूल केल्या जातात. या 4 धावांच्या मदतीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं मात्र खुलं केलं या फलंदाजांना. रोहन तयार आहे गोलंदाजी मार्क वरती. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे हा चेंडू यावेळेस चेंडूची लाईन आणि लेंथ थोडीशी आखूड केली होती. पुढ्यात जरूर लँड केलं पण फलंदाज चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. चांगला कमबॅक म्हणता येईल रोहनच्या माध्यमातून. 4 धावा धाव फलकावरती. ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. प्रयत्न सुरेख झाले. खरं तर सौरव गांगुली स्टाईलला फटका लगावला होता. स्टान्स खडे खडे होता. मनगटातील ताकद आजमावण्याचा प्रयत्न झाला पण क्षेत्ररक्षकांना हा चेंडू अडवला. 1 धाव वाचवू शकले नाहीत क्षेत्ररक्षक एका धावेच्या साह्यानं. धावसंख्या होती ती 5. पाच धावा धाव फलकावरती. स्ट्रायकर एंड वरती येतोय रोशन हा फलंदाज. इथे हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. विकेट एरिया शोधला जातोय पण आउटफील्ड थोडीशी लो पाहायला मिळाली. योग्य त्या क्षणाला नकारलं युगलनं. परत पाठवलं फलंदाजाला. चांगलं संभाषण, चांगलं कॉलिंग. एकच धाव एका धावेच्या मदतीनं धावसंख्या होती ती 6. 6 धावा धाव फलकावरती. वेदांत 11 विपक्ष मराठा वॉरियर्स. 4 षटकांची मॅच. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय. काल संदेश पाटीलचा खेळ आपण पाहिला. 49 धावांची त्याची ती नॉट आउट केली पण त्याही पेक्षा त्या खेळीला उत्तर देणारी खेळी होती आकाश पाटील कडून. सामना जबरदस्त झाला पण अंतिम क्षणाला तो सामना एका धावेने मला वाटते जिंकला संदेश पाटीलच्या संघानं. गोलंदाज तयार आहे रोहन. आउटसाइड ऑफ स्टंप ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा येतोय. मेन अंपायर प्रशांत माळी सर इशारा करतात की हा चेंडू वाईल्ड आहे. अतिरिक्त एकदा एका धावेच्या साह्यानं धावसंख्या धाव फलकावरती वधारते. 7 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा खराब चेंडू. वाईल्ड बॉल. 8 धावा लागतील धाव फलकावरती. मेन अंपायर प्रशांत माली सर, स्क्वेअर लेग पंच संदीप तांडेल सर हे 2 मांडर पंच आपण मैदानावरती पाहतोय. तिसरे पंच अगोदरच्या मॅच मध्ये राजेंद्र गरज सर यांना आपण पाहिलं. उरण असोसिएशनचे ते 3ही पंच आपण पाहतोय आणि फार चांगली कामगिरी या 3 पंचांच्या माध्यमातून. इथे हा चेंडू यावेळेस मात्र योग्य तो टप्पा पाहायला मिळाला. अचूक टप्पा होता. वेगावरती तितकंच चांगलं नियंत्रण. सरळ हा चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावफलक स्थिरावलाय 8 या धावसंख्येवरती.
8 धावा धावफलकावरती. युगल प्रयत्न करतोय धावांसाठी. गोलंदाज तयार. हाकूळ टप्प्याचा हा चेंडू होता. चेंडू खरं तर खराब होता पण प्रयत्न होता ऑन ड्राईव्ह करण्याचा. फुटवर्कचा वापर नव्हता या चेंडूवरती फलंदाजाकडून. त्या कारणास्तव फलंदाज चेंडू बसून भरपूर दूर होते. बॅट आणि चेंडूचा योग्य तो संपर्क झाला नाही. अगदी रडारमध्ये हा चेंडू नव्हता आणि त्या कारणास्तव मिळाली फक्त एक सिंगल. एक सिंगलच्या मदतीनं पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत बिनबाद 9. असेल कारण त्यांच्या आठवणी सातत्यानं या विभागात तेवत ठेवण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. फार चांगली स्पर्धा आहे. तितकंच चांगलं आयोजन आणि सातत्यानं या स्पर्धेची चर्चा होत असते. गेल्या 7 वर्षाची ही परंपरा यावर्षी सुद्धा कायम ठेवली जाते. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज प्रसाद. इथे हा फटका बॅकफूट वरती आले तदनंतर पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये. त्यांनी कोणतीच चूक केली नाही. हा झेल टिपला जातोय. वाऱ्याचा प्रवाह खरं तर उलटा आणि वाऱ्याच्या विरोधात खेळण्याच्या प्रयत्नात हा फटकाला अंगलट. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या वेदांत 11 संघाला. वरती एक फलंदाज गमावलाय. सुमेध नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद असेल स्ट्रायकर एंड वरती. 24 चेंडूचे एक सत्र आहे आणि 24 चेंडूवरती अद्यापपर्यंत आजच्या दिवसाच्या लढतींचा जर विचार केला तर 30-35 अशा पद्धतीच्या धावा आपण पाहिल्यात. जास्त धावा करावे लागतील या मॅच मध्ये पण इथे गोलंदाजी फार बेधक सुरू आहे. निर्धाव चेंडूचा खेळ संपते. धावफलक स्थिरावले 9 या धावसंख्येवरती. इथे हा फटका समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित फटका म्हटला जातो तो स्ट्रेट ड्राईव्ह आणि खऱ्या अर्थानं हा फटका लगावला फलंदाज सुमेध जो नॉन स्ट्रायकर एंड वरती होता आणि स्ट्रायकर एंड वरती असलेला रोशन त्याच्या बॅटमधून आला हा फटका 4 धावांसाठी. चौकाराच्या साह्याने धावसंख्या होती ती 13. इथे हा फटका जास्त उंची आणि तितकीच लांबी. षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या आता वधारेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 19. धावा धावफलकावरती प्रसाद वरती आता आक्रमण केलं जात आहे. ज्या प्रसाद या गोलंदाजाने सुरुवातीचे 2 चेंडू फार निर्णायक टाकले होते. अगोदर एक विकेट प्राप्त केली तदनंतर डॉट
दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 23 धावा आहेत धावफलकावरती. एक फलंदाज गमावलाय. वेदांत 11 या संघानं हे मैदान फार चांगलं आहे. SP मैदान म्हणून या मैदानाची खरी ओळख आहे. सुनील पाटील यांच्या नावाचं हे मैदान. इथे हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण अंतिम क्षणाला या चेंडूला अडवलं जाते. दुसरी धाव मात्र कंप्लीट. या दोन धावांच्या साह्यानं धावसंख्या होते धावफलकावरती 25. 24 चेंडूवरती किमान 40-45 धावा उभाराव्या लागतील. संदेश पाटीलचं हे षटक आपण या ठिकाणी पाहतोय. स्वतःच्या हातामध्ये त्याने चेंडू घेतलाय पण इथे या निर्णायक षटकात कशी कामगिरी करतायत फलंदाज याकडे मात्र लक्ष असेल वेदांत 11 संघाच्या पाठीराख्यांचं. गोलंदाज तयार आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न हेरलं होतं फलंदाजाने की अगोदरचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. पडल्यानंतर आपसुक बाहेर निघाला पण हा चेंडू फुलर लेंथ केला आणि त्या कारणास्तव जो मनसुबा होता रिव्हर्स अटेंड करण्याचा तो मात्र फसतोय. गोलंदाजाची चपलाई पाहायला मिळाली. फुटवर्क वरती अगदी चांगला कटाक्ष संदेश पाटील या गोलंदाजाकडून. इथे हा चेंडू फुल टॉस लँड होण्यापूर्वी चेंडूला बॅट वरती कन्वर्ट केलं जात आहे पण क्षेत्ररक्षकांनी फार चांगले प्रयत्न केले. नक्कीच इथे झेल घेण्याची संधी होती पण चेंडूला अडवण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिलं आणि इथे मात्र आपण पाहतो एकच धाव प्राप्त होईल. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होते धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती. दुपारचं सत्र खरं तर सुरू झालंय. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना मैदानावरती आपण पाहतो. यानंतर अजून 8 सामने आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. इथे हा पटका क्षेत्ररक्षक सजवलाय. ही ओळख आहे संदेश पाटीलची. कालच्या दिवसापासून आपण पाहतोय ज्या पद्धतीचे चेंडू डिलिव्हर करतोय त्याच क्षेत्रात फटका येईल माहिती आहे आणि तशाच क्षेत्रात क्षेत्ररक्षकाला तैनात केलं जाते. अजून एक विकेट गमावली जाते वेदांत 11 संघाकडून. धावफलकावरती धावा 26 असताना डीजे ऑपरेटर थँक्यू सो मच. 26 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद. 2.4 अशा षटकाची अद्यापर्यंत सांगता झाली. इथे हा चेंडू रडार मध्ये होता पण ते क्षेत्र लॉंग आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूची प्रतीक्षा करीत होते पण अंतिम क्षणाला दगापटका झाला कारण ज्या विद्युत तारा आहेत मैदानाच्या आतमध्ये त्यांना कदाचित हा चेंडू लागला असावा आणि त्या कारणास्तव इथे झेल घेण्याची संधी मात्र मिळत नाहीये. 2 धावा 2 धावांच्या साह्यानं टोटल आले धावफलकावरती 28. समालोचन कक्षेत कृपया शांतता राखा. 28 धावा आहेत त्या धावफलकावरती. आपलातून इथे प्रॉपर टायमिंग होतं. अगदी गोलंदाजाला चेंडू डिलिव्हर करून दिला आणि त्यानंतर स्टान्स बदलला. म्हणजे गोलंदाज चेंडू ज्यावेळेस लँड करीत होता तोपर्यंत गोलंदाजाला वाटलं नव्हतं की रिव्हर्स अटेंड केला जाईल पण ज्यावेळेस चेंडू डिलिव्हर होणार त्यावेळेस स्टान्स बदलला आणि त्यानंतर आला उलट्या हाताचा फटका षटकार. फार चांगला फटका पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या जोरावरती धावसंख्या झाली आहे 34.
34 धावा धावफलकावरती. वेदांत 11 संघाच्या धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 34 धावा आहेत. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज आदित्य. याच गोलंदाजाकडे काल 6-29 का 31चं समीकरण होतं. 6 बॉल 25चं समीकरण होतं आणि 24 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या होत्या. इथे हा चेंडू अचूक टप्प्यावरती. फार चांगली ऍक्शन या गोलंदाजाची. यंगस्टार आहे, गुणवत्ता ठासून या गोलंदाजाकडे. पण इथे मात्र त्यांनी पहिला चेंडू टाकला अगदी योग्य त्या टप्प्यावरती. चेंडूला टेक ऑफ केलं अर्ध्या पिचवरती, पण तदनंतर खांद्याचा वापर करणारा चेंडू होता. काय उचली घेतली चेंडूनं अचानक, आणि फलंदाज मात्र या चेंडूकडे अशा भूत अशा नजरेने पाहत राहिले. विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. इथे हा चेंडू पुढ्यात आणि त्यावरती केलं जाते आक्रमण. वायडिश लॉंग ऑन सीमा पार येतोय. षटकार. चाळीस धावा लागतायत धावफलकावरती. या षटकातील 2 चेंडू संपन्न झाले. चेंडू द्या मैदानावरती. एक चांगलं बॅटल या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. खरं तर युगलनं जरूर चौकारानं सुरुवात केली, त्यानं आपली विकेट गमावली. तदनंतर संदेश पाटीलनं सावरण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या चेंडूवरती त्याला षटकाराचा मार बसला. हे असं बॅटल आपण पाहत राहणार आहोत, कारण सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये चढ उतार आपण पाहतो. 4 षटकांची मॅच आहे. पहिला चेंडू भलेही डॉट आला असेल, पण तदनंतर आला हा षटकार. कधी गोलंदाज हवी होतोय, कधी फलंदाज. दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल तसं हे मी तर म्हणेन युद्ध रंगेल. कारण एका बाजूला संदेश सारखा आक्रमक फलंदाजी, अपोजिट संघ जो फिल्डिंग करतोय मराठा वॉरियर्स, त्या संघाकडे आदित्य तयार आहे. फुल टॉस, पण त्रिपाला उद्ध्वस्त. खराब चेंडू होता. दिशा देण्याचा प्रयत्न करायला होता, पण फुलटॉस वरती ताकद आजमावण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा येतो अंगलट आणि फलंदाज होईल बाद. धावसंख्येवरती अजून एक विकेट गमावली जाते. 3-40 अशी स्थिती आहे. दुसऱ्या सत्रात पॅडिसर खरं तर संदेश पाटील डावखुरी हाताचा फलंदाज आहे. तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज डावखुरी हाताचा युगल आहे. पण इथे हा चेंडू जर आपण पाहिला तर खराब होता, पण त्यावरती विकेट गमावली जाते. वेदांत आपण 12वा खेळाडू पाठवायचा आहे. वाईड बॉल. 41 धावा धावफलकावरती. श्री 11 आणि देवांश राजे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. अजून एक वाईड बॉल. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे गोलंदाजाच्या माध्यमातून, आणि त्या कारणास्तव बरेचसे चेंडू बाहेर फेकले जात आहेत. 43 धावा आहेत. माफी असावी, 42 धावा आहेत त्या धावफलकावरती. इथे हा चेंडू वेगवान होता. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावलंय ते 42 या धावसंख्येवरती. 2 चेंडू शिल्लक असावेत पहिल्या सत्रातील. आदित्य गोलंदाजी मार्कवरती. खरं तर मराठा वॉरियर्स संघानं काल 24 चेंडूवरती 66 धावा केल्या होत्या. अखूळ टप्प्याचा चेंडू, त्याला परखला जात नाहीये. अगदी खडे खड्या फटका आडव्या बॅटने खेळून काढला. डीप मिड विकेटला येतोय. षटकार.
धावसंख्या झाले धाव फलकावरती 48. हा फटका मात्र फसला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. पहिलं सत्र संपन्न होत आहे. पहिल्या सत्राच्या अंती धावसंख्या झाले धाव फलकावरती 48. गोलंदाज संघर्ष करतील इतपत धावा उभारल्यात फलंदाजांनी. नेमकं काय घडेल या मॅचमध्ये, या धावांचा पाठलाग केला जाईल की या विपरीत रोखलं जाईल संदेश पाटीलच्या टीमला, हे बघणं फार गरजेचं आहे. येणारे 24 चेंडू 49 धावांची गरज. पण त्या अगोदर मी विनंती करेन, श्री 11 संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत अक्षय खरिवले. मी देवांश राजे संघाच्या कर्णधारास विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं. प्रत्येकाचं विशेष सहकार्य आहे. हे जे मैदान आपण पाहतोय SP या नावानं पाहायला मिळतंय. SP मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे. खऱ्या अर्थानं सुनील पाटील यांच्या नावाचं हे मैदान, जे खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष होते आणि त्यांच्या नावाचं हे मैदान, त्यांना सुद्धा मी विशेष करून आभार व्यक्त करतोय, कारण त्यांनी केलेले फार मोठं सहकार्य आणि तदनंतर एक चांगली स्पर्धा या मैदानावरती. येणारे 24 चेंडू 49 धावांची गरज. मायक्रोफोनवरती असतील पॅडी पवार सर. तत्पूर्वी आपण जाऊयात टॉस बॉक्सकडे. टॉस केला जातोय. जे खेळाडू बसलेत कॅमेरावर जो काम करतोय तिथे, जे खेळाडू किंवा आयोजक असतील, प्रेक्षक असतील, त्यांना आमची विनंती की आपण कृपा करून तिथून बाजूला व्हा, कारण देवांश राजे संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल त्यावरती आपण अंमलबजावणी करायची. तुम्ही कुठेही जाऊ नका. येणारे 24 चेंडू 49 धावांची गरज. मात्र मायक्रोफोनवरती पॅडी पवार, त्या अगोदर डीजे. जरा खाली आयोजकाकडून आम्हाला सूचना येते की त्यांना कुठं प्रॉब्लेम निर्माण होता कामा नये. एक चांगली स्पर्धा आपण पाहतो. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग, एक चांगली मॅच, लीगच्या मॅच आपण पाहतोय. आणि आज या स्पर्धेतला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला असेल मराठा वॉरियर्स आणि त्याच्या समाज वेदांत 11. या दोन संघादरम्यान मराठा वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी केली. वेदांत 11 संघाने प्रथम फलंदाजी केली आणि 24 चेंडूमध्ये 48 धावा जमवले. आणि मराठा वॉरियर्स संघाला तो विजयासाठी गरज असेल. उर्वरित 24 चेंडूमध्ये 49 धावसंख्याची गोलंदाजी या युगाल लेफ्ट आर्म हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र चेंडू लोकांपासून स्टेटच्या फटकावातून पाहतोय. 4 धावसंख्येत आले चौकार. देवांश 11 संघाचे सर्व खेळाडू आपण स्टेजच्या उजव्या बाजूला सर्व तुमचा स्क्वॉड आहे तिथे आपण देवांश 11चे सर्व खेळाडू त्या स्क्वॉडमध्ये आपण दाखल व्हा. आणि पहिलाच चेंडू आपण एक्झिक्यूट केला. आपण स्टेटचा फटका फलंदाज रुपेशच्या बॅटमधून आल्या चौकार. चौकाराने रुपेशने आपलं खातं उघडं केलं. पहिल्याच चेंडूपासून आक्रमण करण्यास सुरुवात केली फुरलेंचा. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो लॉंगमध्ये चेंडू जातो. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडवला जातो. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा रूपांतर केला जातोय. मी सलमानी आमचे ताकदचे राखेचे पाटील यांच्या या ठिकाणी आपण आगमन झालंय. कमिटी मेंबर्स आहेत राकेश दादा, आपणास विनंती की आपण कॉमेंट बॉक्समध्ये संपर्क साधा. या पंचकोशी रिंगच्या कमिटी मेंबर्स आहेत मी राकेश यांना विनंती करेन आपण आयोजकाशी संपर्क साधा. पहिल्या
षटकातील 2 चेंडू समाप्त झाले. 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं असं पहिला चेंडू चौकार, त्याच्यानंतर आल्या 2 धावा. 49 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. सुरुवात चांगली आपण पाहतोय ती वेदांत संघाची. हा सुंदर चेंडू कट करण्याचा प्रयत्न पसला जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्येत कुठला बदल नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिली. एकूण धावफल कधी 6 धावा लागलेत. रुपेश खेळला 3 चेंडूचा सामना ज्यांनी केला, 1 चौकार. वैयक्तिक 6 धावसंख्या होती. संदेश नास्तायकर होते. संदेश पाटील म्हटल्या तर आपण या रस्तानी परिसरामध्ये एक संघ खेळाडूला पाहत असताना चांगला खेळण्याच्या माध्यमातून मला रिव्हर्स अटेंड केला. या चेंडूत आपण पाहतोय चेंडू गोलीच्या वेगानं सीमारेषेचा वेध घेऊन सीमारेषेच्या बाहेर 4 धावसंख्येसाठी. ह्या षटकामध्ये दुसरा चौकार आपण पाहतोय रुपेशच्या बॅटमधून. रुपेश वैयक्तिक 10 धावसंख्या होती. 49 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मात्र फलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये रुपेश संयमी कामगिरी करत असताना या चेंडूला फक्त दिशा दिली स्क्वेअर लेगमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षण अडवण्यापूर्वी दोन्ही फलंदाजांनी 1 धाव सहजरित्या पूर्ण केली. या चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ या चेंडूवरती आपण पाहिलं. सिंगल धाव आली आहे. सिंगल धावसंख्येच्या वरून 11 धावा धावफलकावरती. मराठा वॉरियर्स संघ आपण पाहतोय धावसंख्येचा पाठलाग करतोय. एकूण धावफलकावरती 11 धावा लागलेत. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये ज्यांनी बरंचसं सहकार्य नोंदवलं आहे, सर्वांनी खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं असेल जे हुरण असोसिएशनचे प्रशांत माळी सर असतील, संदीप तांडेल, राजेंद्र घरत असतील, साथी गुणलेखा आपण पाहतो रोहित गाताडे. जे मुंबई असोसिएशनच्या एक्झाम जे स्कोरिंगची एक्झाम पास झाले ते स्कोरर आज या ठिकाणी आपण या स्पर्धेमध्ये पूर्ण दिवस पाहणार आहोत. त्याचबरोबर अंकित मालुसरे आमचे उत्कृष्ट मराठीचे समालोचक, मी स्वतः पॅडी पवार वायलावरून विलान करतोय. या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. 49 धावसंख्येचं पाठलाग सुरू आहे. 11 धावा लागले धावफलकावरती. पहिला षटक आपण म्हणतोय योगी यांच्या माध्यमातून युगल हा गोलंदाज 2 चौकार दूर खेळलेत. फुलेरलेंचा हा चेंडू यावेळेस मात्र पाहूया. बराच वेळ चेंडू हवेमध्ये बीड विकेटमध्ये क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी झाली आहे. 1 धाव मात्र या चेंडूवरती. एक जबरदस्त हा ठिकाणी या झेल आपण नेहमीच म्हणत असतो. अंकित क्रिकेट जो आपण पाहिला सांघिक खेळ आहे, ज्या गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली त्या क्षेत्ररक्षण त्याने साथ दिली, तशीच आपण सूरजची गोलंदाजी पाहिली जशी क्षेत्ररक्षण साथ दिली होती. मात्र हा झेल जर का पकडला असता कदाचित विकेटची संधी निर्माण होती. रुपेश सारखा फलंदाज बाजूने शक्यता होती. तिथे मात्र या ठिकाणी जीवनदान मिळालं आहे आणि पहिला षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 चेंडूमध्ये 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बिनबाद 12 अशी सुरुवात करून दिली आहे ती मराठा वॉरियर्सच्या संघाकडून. षटक संपले. 12 धावा धावफलकावरती. समीकरण 18 चेंडू 37 धावसंख्येचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आज मात्र या ठिकाणी अट्टीतट्टीच्या लढती पाहायला मिळतात. याच्यानंतर सामना आपण पूर्णपणे एकतर्फी पाहिला. मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा उच्चांक धावसंख्येचा आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मराठी वॉरियर्स संघाला 18 चेंडूमध्ये गरज आहे. 37 धावसंख्येचे मात्र गोलंदाज बाळू वैयक्तिक कोट्यातून पहिला, सांघिक कोट्यातून दुसरा षटक असेल. NP धाबा एंड कडून आता गोलंदाजी करते. मात्र स्ट्रायकर एंड वरती लेफ्ट हँड बॅट्समन एक चांगला खेळाडू आपण पाहतोय, ज्याचा आपण रस्तानी परिसरावर चांगला खेळ पाहतो. संदेश पाटील असतील आणि स्ट्राईक. हा सुंदर चेंडू यावेळेस मात्र या चेंडूला एक्झिक्यूट केलाय. तो स्क्वेअर लेग काढी आपण पाहतोय मिड विकेट मध्ये चौकार येतो संदेशच्या बॅटमधून.
पण पाहिलं असेल लता मंगेशकर काही दिवसांनी त्यांचा देहांत पण पाहिलं. त्याची ज्योतमाल मावलीने खऱ्यावर तर त्या ठिकाणी लता दिदीने जो देशभक्तीवर तो जो काही गीत गायला तर राष्ट्रपती स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले होत्या. हे मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी. असे बरेचसे जवान शहीद झाले त्याच्यानंतर तो गीत सादर केला होता. आणि त्या लता दिदी आज आपल्यात नाही आहे. त्यांच्या खऱ्या त्यांना अविवाहित राहिल्या आयुष्यभर खऱ्या तर त्यांनी देशभक्तीवर असेल भावगीतं असतील भक्तिगीतं असतील असे बरेचसेच गीतं त्यांच्या माध्यमातून पाहिल्या. त्या लता दिदींचा या ठिकाणी सुरमधून संगीत प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचा डीजेच्या माध्यमातून जो काम केलाय त्यांना आपण धन्यवाद देऊया. 16 धावा धाव फलकावती सुरेख चेंडू या वेळेस मात्र या चेंडूला एक्झिक्यूट केलाय. आपण पाहतोय लोंगा क्षेत्रामध्ये जिथे एक धाव या चेंडूवरती मिळाला. संदेशने मात्र या चेंडूवरती एक धाव घेऊन आपला वैयक्तिक 6 धाव संख्येत संदेश असतील. साथी फलंदाज रुपेश खेळतात एक 2 चौकाच्या बरोबर आपण पाहतोय 11 धावसंख्येत तर सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली ते 17 या अंकावरती. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं असेल येणारे 16 चेंडू बाकी असतील. 32 धावसंख्याची आता गरज आहे मराठा वॉरियर्सच्या संघाला विजयासाठी. चांगली मॅच चांगलं आयोजन सर्व क्रीडा रसिकांचं आले. सर्व या ठिकाणी लिंक मॅचमध्ये ज्या ज्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करून सर्वांना शुभेच्छा देऊया. अतिशय चांगलं आयोजन आहे. चांगलं आयोजन नियोजन संयोजन सगळ्या गोष्टी परिपक्व या ठिकाणी लिंक मॅचच्या माध्यमातून केल्या जातं. मात्र या चेंडूवरती आक्रमण चढवलं अतिशय चांगला हा फटका टायमिंगचा फटका ज्याला आपण म्हणतो तो उतुंग आलेला हा षटकार 6 धावसंख्येसाठी. क्यू डीजे काय या ठिकाणी अगोदर डीजे मास्टर आपण खऱ्या त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. समृद्धी डीजेचे प्रोव्हायडर आमचे उमेश वरगडे साहेब जबरदस्त डीजेचे ऑपरेटिंग मतलब या ठिकाणी आज त्यांनी सुद्धा चांगला रिधन पकडला. त्यांच्या माध्यमातून सुद्धा जशी त्यांना संधी मिळाली आहे. माणसाला संधी जीवनामध्ये रोहित सर एकदाच मिळते. ते संधी कशी आल्यानंतर त्या संधीचा फायदा तुम्ही कसा घेतला पाहिजे अशी बिल प्रत्येकाला येऊन देते. मात्र ती संधी आज या ठिकाणी आपण पाहतोय समृद्धी डीजेच्या माध्यमातून चांगली डीजेचे ऑपरेटिंग होते. समीकरण जर आपण पाहिलं असेल अजूनही 26 धावसंख्येची गरज 14 चेंडूमध्ये. हा सुंदर चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय बराच वेळ चेंडू हवेमध्ये आपण शतरक्षण चेंडूच्या खाली येत असताना मात्र फलंदाज बाजूला रुपेशने मात्र चांगली कामगिरी केली आहे. 23 धावसंख्या असताना पहिला विकेट तंबूच्या अस्त्राला. समजून घेतले तर सर्व गोष्टी तुमच्यासाठी बरंच काही आहेत. फक्त समजून घेण्याची तुमच्यामध्ये क्षमता असायला पाहिजे. असे डीजेच्या माध्यमातून हे संगीत तुमच्यावरती पोहोचवला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आता 13 चेंडूमध्ये गरज असेल ती 26 धावसंख्येची. एक चांगली मॅच चांगलं आयोजन त्यापेक्षा चांगला नियोजन. मात्र या दोन संघादरम्यान या सामन्याचा निकाल काय येईल येणारी काल वेळ आपल्याला दाखवूनच येईल. मात्र या चेंडूवरती आपण पाहिलं असं फक्त दिशा दिले. लॉंगअप क्षेत्रामध्ये चेंडू जातो. स्क्रीनमध्ये आपण पाहत असताना एकूण 2 षटकं या 17 संपले. आता 12 चेंडूमध्ये गरज असेल 25 धावसंख्येची. 2 षटकं संपलेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा. या षटकामध्ये आल्या एकूण 12 धावा. एक आव्हान तर म्हणजे 12ची सरासरी कायम राखली आहे. तर उर्वरित आता चेंडू बाकी असतील 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 25 धावसंख्या म्हणजे प्रत्येक षटकामागे आता ॲव्हरेज जर आपण काढायचं 12.50ची सरासरी 6 चेंडूमध्ये आता 12ची सरासरी राखायला लागेल. मात्र पाहूया 12ची सरासरी 2 षटकामध्ये राखण्यात सफल ठरलेत. एक फलंदाज जरी बाद झाला असं रुपेश मात्र नवीन फलंदाज. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
गोलंदाज आता मात्र वैयक्तिक कोट्यातून तिसऱ्या षटकासाठी अमोल याला निमंत्रित आपण साथी गुणलेखक मित्र निवृत्ती पाटील त्यांना सुद्धा आपण धन्यवाद दिले पाहिजेत. रोहित सर बघा काय त्यांची गुणलेखकाची कामगिरी अतिशय चांगली पाहायला मिळते. तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. मित्र निवृत्ती दादा आपल्या तिकडून आपण शुभेच्छा देऊया. मात्र आता उर्वरित 12 चेंडू आणि गरज आहे ती 25 धावसंख्येची. मात्र गोलंदाज असतील अमोल. मग या ठिकाणी ब्रजन एंडच्या बाजूने आता गोलंदाजी करतील. खूप मोठा लांबलचक रनअप आपण पाहतोय. किमान 7, 8, 10, 12 पावलांचा रनअप आपण म्हणूया. राईट हँड और तो विकेटने आता गोलंदाजी करतील. हा चेंडू यावेळेस मात्र दिशा दिली तेच तर हा गोलंदाज त्याही पेक्षा या चेंडूवरती मोठं आक्रमण केलंय. आक्रमणावरती मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आक्रमण आणि आक्रमण या चेंडूवरती पाहिजे. बघा ही गाणी आपण ऐकलीत बऱ्याच वेळ आपण पाहिलं असेल. अजरामर असतील हे गीतं खऱ्या अर्थानं लता दिदीने जे गायली गाणी आहेत जे काय त्यांचे पापा फिल्म सिटीमध्ये असतील, बॉलिवूडमध्ये असतील, त्याचबरोबर मराठी फिल्म सिटीमध्ये असतील, अशी बरीचशी गीतं मात्र या चेंडूवर त्याचा फलंदाज आक्रमण आलं. संदेश पाटील यावेळेस मात्र बरं असलं. पहिल्या चेंडूचे चौकार त्याच्यानंतर षटकार. या ठिकाणी खरं अर्थानं विचार जर केला 12 चेंडू 25 धावाचा समीकरण होता. पहिल्या 2 चेंडूत एक चौकार एक षटकार पहिला. खऱ्यात आता संदेश पाटीलला खऱ्यात धावाना चेंडूचं अंतर कमी करता काम या 2 चेंडूमध्ये केलं आहे. आता वैयक्तिक जर विचार केला संदेश पाटील 17 2 चौकारच्या मध्ये एक चौकार 2 चौकार एक षटकार वैयक्तिक 17 धावसंख्येत. संदेश साथी फलंदाज रोहन मात्र 0 धावसंख्येत आहेत. आता 10 चेंडू आणि गरज आहे 15 धावसंख्येची. स्लोअरचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा या चेंडूला एक्झिक्युट केलाय. यावेळेस मात्र आपण पाहतो मिड विकेट वरती मात्र या क्षेत्रक्षणात आता कुठली चुकी केलीच नाही केली आणि सुरेख टिपलेला हा झेल फलंदाज संदेश पाटील 17 धावसंख्येत कदाचित खतरा दिला की काय संदेशला आणि दुसरा विकेट तंबूच्या अस्त्राला. संपवा टीम मीटिंग बरखास्त करा. कारण का आपण जेव्हा तुम्ही मैदानी आतमध्ये खेळत असेल तरी पंचांचा सुद्धा आपण विचार करा. जे पंच करा रक्तच्या उन्हामध्ये मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतात मात्र त्यांचा सुद्धा आपण विचार करा. मैदानामध्ये आपण टाइमपास करू नका जेणेकरून कमी वेळामध्ये स्पर्धा कशी संपली पाहिजे. संदेश पाटीलने एक जबरदस्त विनिंग खेळली. त्याच्यामध्ये 2 चौकार एक षटकार आपण पाहिला. 17 धावा 6 चेंडूमध्ये केले. हा चेंडू एक मोठ्या फटक्याची गरज होती. चेंडूने धावाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत असताना संदेश पाटील मात्र या ठिकाणी बाद झालेत. आता गरज असेल 9 चेंडूमध्ये 15 धावसंख्येची. 9 बॉल्स 15 धावसंख्येची गरज आहे. 15 धावांची अजूनही विजयासाठी गरज आहे. साहिल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील. स्ट्रायकर एवढी साहिल यंग टॅलेंट आपण पाहतोय तर त्यांच्या समयात असतील रोहन जे बऱ्याच वेळ झाले नॉन स्ट्रायकर एवढी प्रतीक्षा करतात. अजून त्यांच्या वाट्याला फलंदाजी आली नाही आहे. मात्र आता 9 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावसंख्येची. 3 चेंडू सुरेख संपले गेले त्या षटकातील. पहिला चेंडू चौकार त्याच्यानंतर षटकार आणि सर्व गोलंदाजाचं खऱ्याचं स्वागत आपण पाहिलं असं मराठी वॉरियर्स संघाने चौकाराने केलंय. आणि या षटकामध्ये एक चौकार षटकाचा मार खाल्ल्यानंतर मात्र अमोलनं एक महत्त्वपूर्ण विकेट गोल्डन विकेट आपण म्हणूया ती संदेशची मिळून दिली. आणि आता विजयासाठी 9 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. राऊंड ऑफ विकेट गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र शरीराच्या बराच दूर चेंडू फेकला जातो. पंचांना कवायत करण्यास भाग पडलाय. दोन्ही हात जमीन समांतर करून या ठिकाणी वाईट चेंडूची घोषणा करण्यास भाग पडलं आणि अव्वंतरच्या सहाय्यानं एक धाव जोडली जाते. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 35 या अंकावरती. आता उर्वरित 9 चेंडू 14 धावसंख्येची गरज. 9 बॉल 14. फुललेंचा हात चेंडू यावेळेस आपण स्क्वेअर लेग एरिया क्लिअर केली. गरंगला चेंडू हा म्हणता सीमारेषेच्या बाहेर. 4 धावसंख्येसाठी फलंदाज साहिलच्या बॅटमधून चौकार.
बघा येणारी आता गरज असेल 8 चेंडूमध्ये 10 धावसंख्येची. चौकाराने बराचसा अंतर कमी केलाय. खऱ्या तर आपण पहिला असं साईला जी संधी मिळाली त्यांनी संधीचा सोनं करून पहिल्या चेंडूत चौकाराने आपलं खातं उघडं केलं. यावेळेला सुरेख चेंडूची थोडी गती कमी केली. चेंडूला गोल्डन स्पॉटवरून थोडीशी उचले दिली आणि हा चेंडू फेकला तर डॉट. 7 चेंडू आणि आता गरज 10 धावसंख्ये. 7 बॉल 10 धावा. एक चांगली मॅच, चांगला सामना, चांगला संघर्ष निर्माण झालाय दोन्ही संघासाठी. ही मॅच खूप महत्त्वाची आहे, खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. मात्र चांगली मॅच आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले. 49 धावांचा पाठलाग करत असताना जर अपोजिट संघाने 49 48 धावा केल्या असतील तर मग मराठा वारियर्स संघ का 49 धावा करू शकत नाहीये. आणि या धावांचा पाठलाग करत असताना 39 धावा लागली त्या धावफलकावरती. फुलेल यांचा हा चेंडू यावेळेस मात्र साईला हा चेंडू समजला नाहीये. बघा साईला पहिल्या चेंडू ते चौकार मारला आणि त्याच साईला उर्वरित 2 चेंडू मात्र चांगले फेकले गेले आणि गोलंदाजाने कमबॅक करून दिलं. आता उर्वरित निर्णायक 6 चेंडू आणि गरज असेल ती 10 धावसंख्येची. 6 चेंडू 10 धावा. शेवटचे निर्णायक 6 चेंडू असतील. जास्त मीटिंग दादा आपण घेऊ नका. 6 चेंडू 10. प्रतीक देशमुख यांच्याकडून पारितोषिक आहे. जर या ठिकाणी गोलंदाज सूरज देशमुख यांच्याकडून पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. बघा सुजित यांच्याकडून 2000 रुपये. प्रतीक देशमुख कडून 1000 आणि सुजित कडून 2000. म्हणजे तब्बल हा सामना जिंकून दिला. 3000चा कॅश प्राइज असेल. सूरज बघूया, सूरज मात्र आपल्या डोक्यावरती आलाय. सूर्य आपल्या डोक्यावर. हे सूरज आता मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकून देतील का? पारितोषिक आपल्यासाठी बरेचसे लावली जातात. मात्र त्या ठिकाणी आमच्या समायोजित स्कोअरमध्ये साठी या ठिकाणी आपण तक दिली असेल. हा नक्कीच त्याची नेक्स्ट मॅच असेल. त्याच्यामुळे आपण निवृत्तीला शुभेच्छा. निवृत्ती दादा आपण चांगला या ठिकाणी स्कोरिंगची भूमिका निभावली तर आपल्याला शुभेच्छा असेल. 6 चेंडू आणि उर्वरित 6 चेंडूमध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. आणि स्कोरिंगसाठी असतील जो मुंबई असोसिएशनचे एक्झाम पास केलेले आहे रोहित गाताडे. NP धाबा एंड कडून गोलंदाजी दडपण प्रेशर आणि प्रेशरच फक्त पाहायला मिळतं. या चेंडूवर पहिल्या चेंडू दिशा भरकडली जात आहे आणि अव्वंतरच्या सहाय्याने धाव मिळाली आहे. 40 धावा लागले त्या धाव फलकावरती. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 9 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 9 धावसंख्येची गरज. जबरदस्त हा सामना. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांच्या हृदयाच्या ठोके वाढवणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मात्र 6 चेंडूमध्ये या 9 धावा रोखल्या जातील का? याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण नानाच्या संघाला पाहिलं असेल. ज्यावेळेस शेवटचा एक चेंडू 5 धावसंख्येची गरज असताना एका धावसंख्येचा सामना आपल्या संघाला. हा जबरदस्त प्रेशर आणि प्रेशर, फक्त प्रेशर दडपण पाहायला मिळतोय. मात्र गोलंदाज सूरज ज्याची स्तुती केली, प्रशंसा केली, त्याच्यासाठी त्याच्या चाहत्या वर्गाकडून बरेचसे पारितोषिक लावली गेले. तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज हा सामना गोलंदाजी जोरावरती आपल्या संघाला जिंकून दिला तर त्याच्यासाठी 300 रुपये 3000 रुपयाचा कॅश प्राइज असतील. मात्र उर्वरित 5 चेंडू आणि आता गरज आहे 9 धावसंख्येची. एक चांगली मॅच, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, सर्व गोष्टी आपण बघतो. क्रिकेटला परिपक्व असे या ठिकाणी या प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातो. पुन्हा एकदा ठिकाणी उजवी एसटी सोडून जाणार चेंडू. पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. गोलंदाज वारंवार या ठिकाणी डॉट चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय मात्र अपयश येतोय आणि अव्वंतरच्या साहाय्याने रोहित सर आतापर्यंत 2 धावा या गोलंदाजानं खर्च केले. आता 8 धावसंख्येची गरज आहे 5 चेंडूमध्ये. 5 बॉल 8 धावसंख्येची गरज. कानमंत्र देण्याची वेळ आली आहे. रोहन आणि साथी फलंदाज साहिल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मात्र रोहन बराच वेळ प्रतीक्षा करत होते. बराच वेळचा आपण पाहिलं असं नासायकर विरोधी होते. मात्र गोलंदाज सूरज राईट आमोरतो विकेट. फुलेरलेंचा हा चेंडू संधी होती मात्र या संधीचा फायदा उचलला होता. मात्र यावेळेस आपण होतो सेफलँड हा चेंडू होतो. 1 धाव धावून पूर्ण केली आहे आणि रोहित सर कदाचित त्या ठिकाणी असे चेंडू तुम्हाला कमी पाहायला मिळतील. संधी तुमच्यासाठी गोलंदाज उपलब्ध करून दिली होती. या संधीचा फायदा करायला होता, या संधीचं सोनं करायला हवं होतं. मी तर या ठिकाणी गोलंदाज बचावले सूरज आणि या चेंडू त्या फक्त सिंगल आणि 1च धाव आली आहे आणि एका धावसंख्येच्या बरोबर 42 धावा धावफलकावरती. 4 बॉल 7 धावसंख्येची गरज. अजून सामना संपला नाही आहे. या सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल, शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. त्याच्यामध्ये कुठे तेलवर शंका नाही आहे. मात्र या एखादा मोठा फटका जर का आला तर मात्र हा सामना आपण पाहतोय वेदांत एलियन संघाला कठीण होईल. हा सुंदर चेंडू आनंद कार्पेट आपण पाहिलं गॅप शोधली आहे. लॉंग आणि लॉंग ऑफच्या बाजून दोन्ही क्षेत्ररक्षणा भेद चेंडू जातो अंतिम क्षणामध्ये सीमारेषेच्या बाहेर आर पार चौकार.
कारण बराचसा अंतर कमी केला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंचा आता रोष निर्माण झालाय. एकावरती एक रोष काढतायत. 3 चेंडू 3 धावसंख्येची गरज. चौकारानं असं वाटतं सामना खुला केला. मात्र ह्या चेंडू पुन्हा आता गॅप शोधले. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असा चेंडूची फेकी चांगली होती आहे. कलेक्शन चुकीचा होते. 2 धावा या चेंडूवरती आल्या आणि उर्वरित आता 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. संदेशने केलेला 17 धावा. या 17 धावसंख्येच्या जोरावरती 49 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. सामना बरोबर रोहित सर सुटलाय. स्कोर इज लेवल. सामना बरोबर सुटला तर जास्त गाडी आपण पाहतोय. या सामन्यामध्ये अजूनही तुम्हाला 2 चेंडूमध्ये 1 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. दोन्ही संघाचे पाठीराखे आता मात्र या ठिकाणी दोन्ही बाजूनी ताबा धरून बसलेत. आमचे गोरक्षनाथ पवार मोठे भिंगाचे जे समालोचक ते नेहमीच सांगतात दोन्ही संघाच्या पाठीराखांच्या पासण्या फासफूस. गोरक्षनाथ पवार रायगड समालोचक असोसिएशनचे आमचे मेंबर्स आहेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 2 चेंडू आता अटॅकिंग क्षेत्ररक्षण. तुम्हाला चौकात षटकार रोखायचे नाही तर फक्त सिंगल धाव ही रोखायची आहे. सुंदर चेंडू. जबरदस्त डिलिव्हरी. या वेळेस मात्र या फलंदाज साहिलला चेंडू काही समजला नाहीये. डॉट चेंडू झाली समाप्ती. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाले. सामन्यामध्ये आता आपण पाहिलं असेल जोश निर्माण आणलाय. गोलंदाज वर सूरज आणि पुन्हा एकदा या ठिकाणी वापसी केली आहे. मात्र पाहूया 1 चेंडू आणि गरज आहे ती 1 धावसंख्येची. 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. ही आमची सिद्धी डीजेची आमची ओळख आहे. आणि खऱ्या तर आमच्या गोरक्षनाथ जे पवार आहेत ते आपण पाहिलं असेल भजनी वारोडामध्ये सुद्धा त्यांची बरीचशी पात्र आपण पाहिलेत. आणि त्यांची या ठिकाणी धून आपल्यापर्यंत प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम समृद्धी डीजे बँडोचे डेकोरेटरचे आमचे प्रोपायटर उमेश वरगडे साहेबांच्या माध्यमातून चांगली आफरोजन होती आहे. आता 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये कुणी दोन्ही संघाच्या पाठीराखाने आनंद साजरा करू नका कारण की ही मॅच आहे. आपण पाहतो धाकटी पंढरी पंचकोशी रिंग. शेवटचा 1 चेंडू आणि गरज 1 धावसंख्येची. आणि या वेळेस मात्र साहिलला वाटला की हा चेंडू बघा जबरदस्त ही सामन्याची ठसन. जबरदस्त ही सामन्याची रंजत पाहिले. आणि हा सामना आपण पाहतोय असा वाटत होता. मराठा वॉरियर संघ संदेश पाटीलने केले 17 धावा आणि त्याच्या 17 धावसंख्येवरती पाणी फिरलं. आणि आता दोन्ही संघांना 1-1 पॉईंट्स आहे. सामना टाय झाला. सामना बरोबर सुटला. खऱ्या अर्थानं त्या साहिलनं खऱ्या अर्थानं सामना आणून राहिला. एक मिनिट. कोणी जिंकला तरी तितकाच आनंद असेल. धाकटी पंढरी पंचकोशी प्रीमियर लीग 2022 शानदार पर्व. गेली 7 वर्ष सातत्यपूर्व नाना आणि कंपनी या ठिकाणी लिंक मॅच भरत असते. आणि 8व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना अंपर रिव्ह्यू आहे आणि आउट आहे. आणि हा सामना जिंकलाय. आपण पाहतोय हा टाय. सामनावरून 1-1 पॉईंट दोन्ही संघांना मिळाला आहे. याच्या अगोदर सामन्यामध्ये नानाच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण अशीच मॅच केली. ती टाय झाली. आणि त्याच्यानंतर दुसरी मॅच झाली ती टाय झाली. आणि अंकित मालेश्वरी झाली तिथे दुसरा मॅच झाला तो 1 साइड झाली. मात्र आज चांगला मॅच होत आहेत. सुजित देशमुख तुम्ही पारितोषिक जी लावली होती तर कृपया ते पारितोषिक सूरज यांनी गोलंदाजीवरती